जय शिवराय मित्रांनो, वारणेच्या खोऱ्यावर या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आरतीचा दुसरा दिवस आहे, तरी सगळी आपली दोन गल्लीची कार्यकर्ते आता एकत्र होऊन प्रत्येक घरची आरती करणार आहे। आणि ही बघा सगळी पाठीमागे जमल्यात। हा म्हणा की हो म्हणा, थोडेफार कॉमेडी पण व्हिडिओ भेटणार आहेत, तरी तुम्ही ते व्हिडिओ सगळे आरती बघणार। चला तर धन्यवाद। आज आरतीचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे एकत्र होऊन पहिली हनुमंताची व महादेवाची आरती आपण सुरुवात करणार आहे। या कॅमेरामन आरती झाल्या, आता सगळेजण आता आपापले गल्लीतली आरती आता चालू करणार आहेत। तरी आपण आता आरती करायला जाऊया। पहिलं आता घर कुठलं आहे बघूया आपण। आता सुताराचं घर आहे, तर आता पहिले महाराजांच्या घरात जायचं। अशी प्रत्येकाला अशी कॉमेडी असते। झालेलं आहे, आता आपण आता दुसऱ्या घरात जाणार आहे। तुम्ही आता बघितलं असेल प्रसाद घेताना कशी कसरत करायला लागते, कारण मागल्याच नाही प्रसाद भेटतच नाही। आणि जे पुढे दिसणे हात घालून सगळं प्रसाद घेतात। आता आपण जाणार आहे दुसऱ्या घरात। चला तर लेखक ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी आलोय। त्यांचा मानाचा गणपती आहे, तुम्ही आता इथे बघू शकताय। हा बघा, आता नवसाला पावणार अध्यक्ष संभाजी सुतार यांच्या आता घरी जाणार आहे, कारण त्यांनी भव्य असा देखावा केलाय। डोंगर आहेत ते हिरवे हिरवे आहेत, ढग पण हिरवं, डोंगर नाही कैलास पर्वत आहे, कैलास पर्वत थोडक्यात। आणि सगळे हिरवत झाले, कारण पाऊस पण इकडे जास्त आहे, कारण वारणेच्या खोऱ्यात पावसाची जास्त हजेरी असते। आणि हे त्यांचं चिरंजीव, छोटे चिरंजीव। आपली आता शेवटची दुसऱ्या दिवसाची आरती झाली आहे। तरी मित्रांनो, आज तुम्हाला आमची आरती कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा। आणि आपला जो घरगुती सजावटचा जो आपली स्पर्धा भरवली आहे ते उद्या आपण जाणार आहे। सगळे आपले मित्र आहेत, हे पुण्याहून आले। प्रवीण पाटील, हे संतोष पाटील म्हणजे दिल्लीला असतात, ते काल त्यांनी सुट्टी भेटली, ते आले। ज्या स्पर्धकांनी जो सहभाग आपल्या म्हणजे मोबाईलद्वारे नोंदवला आहे ते आपण सकाळी ठीक 9 वाजता आपण त्यांच्या घरी जाणार आहे। आणि जे देखावे जे केले ते आपण पाहणार आहे। नंतर आपण नंबर देणार आहे। आणि बक्षीस आपले पहिलं बक्षीस आपलं 1501 आहे, दुसरं 1001 आणि तिसरं 501 आहे। तो निकाल आपण संध्याकाळी ठीक 8 वाजता तो हे करणार आहे। आणि तिथं जाऊन आपण ते त्यांना त्यांच्या हातात आपण थेट देणार आहे, बक्षीस देणार। आणि संध्याकाळी आमची मीटिंग आहे मंडळाची, कारण गणपती गेल्यानंतर आमचा म्हणजे देवीचा कार्यक्रम असतोय, कारण आमचा तो मोठा सण असतोय। त्यामुळे तुम्ही मीटिंगचा पण भाग आता तुम्ही या व्हिडिओद्वारे बघणार आहे। त्यांची मीटिंग चालू आहे, नवीन नवीन विषय काही तर ठरल्याप्रमाणे वारणेच्या खोऱ्यात आपलं मंजूर या इंस्टाग्राम चॅनलच्या मार्फत आपण घरगुती सजावट स्पर्धा ठेवली होती। तर आज ते गावातील 40 नाव आलेत, तरी आपण पाहण्यासाठी आता जाणार आहे। आपले आजचे प्रशिक्षक दीपक पाटील व नारायण पाटील यांच्या उपस्थितीत आपण आज निकाल संध्याकाळी ठरवणार आहे। तरी आपण आता जातोय तिकडे, तर चला आपण बघूया काय काय सजावटी केली। तरी आपण आता बामणवाडीवर निघालोय, कारण जरा लांबचं आपण आता
जी घरं आहेत तिकडचं पहिल्यांदा आपण घेणार आहे आणि हे बरेच शिक्षक आपण लाभले ते चांगलंच आहे कारण ह्यांचे बघण्याचा दृष्टिकोन जरा आमच्यापेक्षा जरा वेगळा आहे त्याच्यामुळं ह्यांना महत्त्व जास्त आहे. तर नियोजनाप्रमाणे आपला पहिला स्पर्धक आहे सिद्धेश माने. आता त्यांच्या घरी आपण आलोय. आता डेकोरेशन आपण बघूया आपल्याला. कारण आता आपण तो गणपती बघितला तो तिच्या पाठीमाग हनुमंताचं हे होतं आणि खाली दगड होते खाली कारण ती कसं श्रीराम सेतू बांधला त्याचं ते प्रतिकृती होती. त्यानं चांगलं नियोजन केलेलं. तरी आपण आता पुढले गणपती पाहूया कसं डेकोरेशन केलंय. तरी आपण आता पहिल्यांदा बघितलं सिद्धीचं. आता आपण आता बजरंग पाटील आणि राहुल पाटील यांचं बघायचं आता डेकोरेशन. आता आपण इथं निघालो त्यांच्या घरी आणि क्लायमेट पण एकदम खतरनाक आहे. तर आपण आपलं स्पर्धक बजरंग दादा यांच्या घरी आलोय आणि त्यांच्या घरात आता आपण डेकोरेशन बघणार आहोत. चला. पिंजर टाकले तर आता आपण आलोय राहुल पाटील यांच्या घरी. तर त्यांची मला कल्पना पण भारी आवडल्या आणि वेलकमचा केला असं आम्हाला ऐकायला भेटलंय. तर आता आपण बघूया त्याला. राहुल आलाय मेन माणूस दिसणार रोहित शर्मा. ज्याप्रमाणे तुम्हाला माहितच आहे आपला 2024चा वर्ल्ड कप होता 2020चा. तो आपल्या भारत देशानं म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली फर्स्ट प्राइज मिळवलं त्यानं आणि त्याला अनुसरून आपला एकमेव कार्यकर्ता रोहित शर्माचा कट्टर फॅन राहुल बिल्डर यांना आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आपल्या वर्ल्ड क्रिकेट टीमचं जी फायनल 15 जण होते त्यांचं पोस्टर लावून आणि प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली फोटो लावून त्याने ही कमानी बनवली आहे. जे तुम्हाला कसे वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पाहून घ्या. आज तो सूर्यकुमारचा जेल तिथे आपल्याला टर्निंग पॉईंट भेटला आणि आपण ट्रॉफीच्या दिशेने निघालो. आता राहुल लोहारकडे आपण निघालेलो आहोत. सवय जाणार नाही पहिल्यापासून वायकच वरायचं प्रॅक्टिस आहे. जायला तिथं हात सफाई ही असतेच आणि त्यात वाळक एकानं काही भागलं नाही पण दुसरं घेतलं शेवटी. आपण आता बामणोडे आलोय आणि आता जाता म्हणलो मोरया बॉईज यांचा मंडळाचा गणपती आपण आता बघूया. ते पण आपण व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे. आता आपण आलो राहुल लोहार यांच्या इथं. आता त्यांनी पण असं आकर्षित केलेलं आहे असं आम्हाला ऐकायला भेटतं. आता जाऊन आपण बघूया कसे आहेत डेकोरेशन तिथलं. आता आपण राहुलच्या घरी आलोय. आता बघूया कारण हे जर चर्चा गावात जास्त आहे कारण ढग काढले ते बाहेर देणं सगळे.
थोडं सोडलं नाही मोटर गाव सायलेंट आहे. बारकी आहे ती काय एवढी मोठी आहे ती काय इथे बारकी प्लास्टर हो ओके. आता इथं आपलं सौरभ भेटला. आता त्यांच्याच घरी आपण जाणार आहोत डेकोरेशन बघायला. चला आता बघूया. ही चौगले गल्ली आहे. आपण चौगले गल्लीत आलोय. तर आपण आता आलोय निलेश पाटील यांच्या घरी. त्यांनी पण आपल्याला डेकोरेशनसाठी नाव नोंदवलेलं. तर आता आपण बघूया त्यांच्या घराचं डेकोरेशन. नाही ते आम्ही हे फोटो एक बघितलेला त्या पद्धतीचं त्या पद्धतीने तर आज आपण तेवढे टोगलेच्या घरी आलेलो आहे तुझी गणपती सजावटीची कमानी बघण्यासाठी. तर या बघूया. बक्षीस आहेत ती 2 चॅनल पार्टनर आहेत ती. गेला का तुम्ही तिकडे? विशेष क्लोज केलाय. विशेष किती पाट्या लावले तरी? 2 पारणा खोरा आणि आपलं बंधू यांच्या सौजन्याने जी गणेश भक्तांच्यासाठी जी प्रेरणा देणारी योजना कमानी करणं ही प्रेरणादायी गणेश भक्तांच्यासाठी आहे. आणि ह्या योजनेचा गणेश भक्तांनी भरपूर लाभ घेतलेला आहे. डेली दरवर्षी यांचं पडतं आपलं नवीन. तर आता आपण राज पाटीलच्या घरी आलेलो आहे ज्या घरातील कमानी बघण्यासाठी. चला या तर आपण बघूया. कुणी आधी पेटवाला आहे का नाही आणि ओपनजीवाला तो जाय घाला 1500-1600 रुपये घेते. आपण सौरभ पाटीलच्या घरी जाणार आहे. ते बघा तिथे घर दिसते. चला कुमार जाते. आपण पोचलेलो आहे. तर या आपण कमानी तांदळाचा गणपती. मातीची मूर्ती आहे. मातीची मूर्ती याआधी आपण आता कुमार बागडे यांचं बघितलेलं डेकोरेशन. आता आपण विघ्नेश नामदेव पाटील यांचं आपण डेकोरेशन आता इथे बघणार आहे. तर चला आपण बघूया डेकोरेशन. तर आता आपण सांगितल्याप्रमाणे की या कार्यक्रमासाठी आपल्या इथं स्वीट मिनी कपलचं सुरेश पाटील हे उपस्थित राहिलेले आहेत. तिथे हे आमचे लहानपणीचे मित्रच आहेत. तर त्यांच्याकडून आपण ऐकूया की स्वतः कशी वाटली आपल्याला ते.
नमस्कार मित्रांनो, मी सुरेश पाटील. स्वीट मिनी कपल हे माझे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे. तर मला हे माझे कैलास सुतार आणि हा निलेश हे माझे लहानपणीचे मित्र आहेत. आणि पहिल्याच वर्षी या 2 तरुणांनी जी स्पर्धा भरवल्या का नाही, याला एवढा प्रतिसाद आलाय की मुलांनी एकदम मनापासून सगळ्या कमानी बनवल्यात आहेत. तर तुम्हाला सगळ्या कमानी बघायची असली तर यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला लागणार आणि सगळी टोटल व्हिडिओ बघायला लागणार. तुम्हाला सगळ्या गावातील सर्व ज्या स्पर्धकांनी कमानी बनवल्यात का नाही त्या सगळ्या बघायला भेटणार तिथं. त्यामुळं वारणेच्या खरंच चॅनलला पण सबस्क्राईब करा निलेश पाटीलच्या. आणि कैलास सुतार यांचं युट्यूब चॅनल आहे मंदूरचे आपलं मंदूर, या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्यांच्या चॅनलवर एवढे भारी भारी व्हिडिओ बघायला भेटत नाही. ग्रामीण भागातल्या सर्व ग्रामीण भागातलं जे राहणीमान आहे ते सगळं तुम्हाला या 2 चॅनलवर बघायला भेटेल. आणि खास करून आमच्या म्हणजे आमचं मंडळ गणपती बसवत नाही, देवी बसवतो, दुर्गामाता बसवतो. त्यामुळे आमच्या जे दुर्गामातेचं जे डेकोरेशन असतं ना ते खास करून हे दीपक पाटील माझा मित्र आहे, म्हणजे मोठा भावच म्हणावा लागेल. तो खास करून मुंबईतून 4 दिवस सुट्टी काढून येतो आणि ती कमानी बनवायचं पूर्ण श्रेय त्याला जातं. आणि त्याचबरोबर आमचे जे कलाकार, आमच्या गावचे कलाकारच म्हणता येतील, शिवाजी सुतार पेंटर नावाने फेमस आहेत, ते सुद्धा कमानी करण्यासाठी एवढा हातभार लावतात का नाही की त्यांच्या डोक्यालिटीने कमानी एवढी भारी होती. ती कमानी तुम्हाला 1 महिन्यानंतर जेव्हा देवी बसेल त्यावेळेला तुम्हाला बघायला भेटणार आणि काहीतरी वेगळंच असणार आहे. कारण आता आणि 2 वर्षानंतर पुढली 25 वर्ष आमच्या मंडळाला पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता ह्या वर्षी सुद्धा कमानी एक नंबर भारी असणार आहे. ज्याप्रमाणे आपण वारणीच्या खोऱ्यात आणि आपलं मंदूर या जे इंस्टाग्राम चॅनल आहेत त्या चॅनलमार्फत आपल्या मंदूर गावामध्ये गणपती डेकोरेशनचं जी काही स्पर्धा आयोजित केलेली त्याची आज आपण पाहणी करून आलो पूर्ण गावामध्ये फिरून. आणि उत्कृष्टरित्या प्रत्येकानं आपापला 100% एफर्ट दिलेला आहे. प्रत्येकाने सजावट चांगली केलेली आहे. काहींनी जे मटेरियल आहे त्याच्यासाठी डायरेक्ट उकता आणलेलं आहे, ज्यांनी घरातल्यांनी फुलं वगैरे लावून म्हणजे प्रॉपर पद्धतीनं बनवलेलं आहे असं आहे. मग आता त्याचे जे आम्ही फोटोज वगैरे घेतले, काही व्हिडिओ घेतले, त्याचं जे पाहणी निरीक्षण करणारे आमचे जे काही सिनियर आहेत आमच्या गलीतले ते आज संध्याकाळपर्यंत बघतील आणि त्याचा निकाल आहे आम्ही सकाळी जाहीर करू. पण या स्पर्धेत प्रत्येक गावातल्या ज्या काही प्रेक्षकांनी म्हणजे सहभाग घेतला त्यांचं खरोखर खूप मनापासून आभार मानतो. तर मित्रांनो, दुपारी ठरल्याप्रमाणे आपण सकाळी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवणार होतो. त्यात थोडा बदल झाला आहे आणि आपले जे बजरंगी ग्रुपचे जे कार्यकर्ते यांनी आपल्याला थोडीफार मदत केली आहे. त्यांच्यातर्फे ही शील्ड देण्यात आली आहे. हे नवीन ब्लॉग स्क्वॉड आहे, हे बघा, विवेक आणि राज. कोळचा धबधबा या ब्लॉग मध्ये यांना तुम्ही बघितला असतील. यांची कला सगळं तुम्ही बघितलं. इंस्टाग्रामला पण व्हिडिओ आहे यांचे. आता येणार आहे हे बघा, इथं शील्ड वर नाव टाकायचं चालू आहे. कारण पेशाने पेंटर असल्यामुळे आम्हाला फ्री मध्ये इथं काम करून घेण्यात येत आहे. तुम्ही या शील्ड बघू शकताय. असं 1 नंबर असं कोरीव काम आहे. नाव पण एकदम कडक टाकले आणि वरती सौजन्य बजरंगी ग्रुप. आमच्या टोळीचा मुकादम संदीप पाटील यांचं लेखन काम एकदम खतरनाक आहे. कारण यांनी निबंध स्पर्धेत जिल्हास्तरीय भाग घेऊन पहिला क्रमांक कायमच पटकावतात. त्यांनी इथं आम्हाला सहकार्य केले. सगळी नावात आता टाकत आहेत ती स्पर्धकांची. आणि इकडे कैलास सुतार बक्षिसांची तिथे नावं टाकतात. तरी मित्रांनो, आपण 3 बक्षीस ठेवलेली कारण आपल्याकडे बजेट कमी होतं. पण हे जे बजरंगीचे जे मेंबर आहेत त्यांनी त्यात भर घालून 4थं बक्षीस दिलं आहे. आणि जे 5वा आणि 6वा क्रमांक आहे त्याला आपण शील्ड देणार आहे. तरी आपण आता थोड्या वेळाने जाणार आहे तिथे. तुम्हाला राहिलेला ब्लॉग तिथे बघायला भेटेल. तर रामराम मंदुरकरांनो, 2 दिवस चाललेल्या गणपतीच्या सजावटीचा जो धुमाकूळ चालला होता का नाही त्याचा आज निकाल द्यायचा आहे. तर आम्ही निघालोय सगळी बघा. आता हे सगळे निकालाचं सगळं घेतलंय, सगळं तयार केलाय निकालायचं. आम्ही निघालोय निकाल काढायला. आता संदीप पाटील जरा बोलतील तुमच्याबरोबर. ज्याप्रमाणे आपण सजावट बघितली त्याप्रमाणे आम्ही
सजावट बघून काही निकाल जाहीर केलेत आणि ते निकालामुळे आता प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला हे करणार आहे, बक्षीस देणार आहे. तर आपण बघूया घरी जाऊन. चला. जे 2 दिवस झाले आपल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा याचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात चालू होता. तरी आम्हाला जे व्हॉट्सअपद्वारे जे फोटो आलेत आणि आज निकालाचा शेवटचा दिवस आहे. आपण आता 4थ्या क्रमांकापासून आपण चालू करणार आहे. तर आपलं 4थं घर हे सिद्धेश संभाजी माने यांच्यापासून सुरुवात करणार आहे. तरी आपण आता निघालो त्यांच्या घरी. चला निघूया. म्हणजे गणपती सजावटीची जी स्पर्धा होती ना त्याचा निकाल आम्ही आजपासून सुरुवात करीत आहे आणि इथूनच सुरुवात होत आहे त्या निकालाची. तर सिद्धेश, तुला जे ही म्हणजे देखावा बनवलायस ही तुझ्या संकल्पना कशी डोक्यात आली आणि तुला हे जे सर्व साहित्य लागणार आहे म्हणजे हे तुला कुठं मिळालं एवढं? माझी मूर्ती राम अवताराची असल्यामुळे मला ही संकल्पना ती माझ्या मनात आली की आम्हाला राम सेतू करावा आणि रामाचे भक्त म्हणजे आपले सगळ्यात मोठे तर हनुमान. तर मी बॅकग्राऊंडला हनुमानाचं आपलं पोस्टरचं वगैरे डेकोरेशन करायचं ठरलं होतं आणि तेवढ्यात काय आलं की मंदिरात स्पर्धा आहेत. स्पर्धा भरल्या. मग मला डोक्यात आलं की आपलं यावर्षी भरले तर आपलं चांगलं काहीतरी देखावा करावा आणि त्यात राम अवतार मूर्ती होती. त्यामुळे मी हा म्हणजे तू जे या कमानी बनवायच्या ह्याच्यात उतरला तेव्हा तुला बक्षीस मिळवायचंच होतं ना? म्हणजे तू प्रयत्न त्या हिशोबानेच केला मला वाटतं. प्रयत्न होता तोच, पण बक्षीसाठी नाही पण तू म्हणजे भरपूर प्रयत्न केला चांगलं म्हणजे बक्षिसासाठी तू पात्र सुद्धा झालाय. होय, तेच हे काय नव्हतं, पण कसं आपलं पार्टिसिपेट करावं आणि आपल्या गावातलं आपलं जरा एक गणपतीचं वगैरे आपलं हे हवं. तर मग आणि आपल्या जे गावातले वारणेच्या खोऱ्यात युट्यूब चॅनेल आणि आपलं मंदूर हे 2 युट्यूब चॅनेल आपल्या गावात चालू आहेत. तर त्यांनी स्पर्धा भरवल्या. तर त्यांच्या चॅनेल विषयी तुला म्हणजे किंवा त्या निलेश पाटील, कैलास सुतार यांच्याविषयी काय 2 शब्द सांगू शकतोस का की तुला त्यांचं म्हणजे संकल्पना कशी वाटली, बरी वाटली का? संकल्पना चांगली आहे. आपलं गाव हे दुसऱ्यांना आपण किती चांगलं आहे आणि दुसऱ्यांना आपण दाखवून देतो की बाबा आपल्या गावात हे कार्यक्रम होत आहेत, असं सगळ्यांना एकत्र करून जोडण्याचा प्रयत्न चांगला आहे. तर आपण सिद्धेशच्या आईना सुद्धा विचारूया की त्याने जी कष्टानं जी कमानी बनवली आहे त्यांना कशी वाटली? ती छानच आहे. त्याचं म्हणजे पहिल्यापासूनच चाललेलं की मला रामायणचं जरा हे करायचंय, माझा राम अवतार मूर्ती हे करून. पण ते तुम्ही जी संकल्पना जी राबवल्यासा म्हणजे कार्यक्रम हा जो ठेवलायचा स्पर्धा, त्यामुळं आत्तापासून मुलं म्हणजे पुढचं नियोजन चांगलं करतील, सगळी आता भाग घ्यायला हे करतील. असा जर सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर पुढल्या वर्षी आपण एकदम मोठी स्पर्धा भरवणार आहे. बक्षीस सुद्धा चांगलं आणि एक सगळ्यांना एक म्हणजे त्याचा उत्साह मिळावा अशा पद्धतीने सगळं बनवणार आहे. तर आपल्या गावच्या नवतरुण मित्र मंडळ माने गल्ली त्यांच्या एका सदस्याने हा बक्षीस मिळवलेला आहे. तर त्यांचे सर्व कार्यकर्ते पण या मंडळाच्या इथं हजर आहेत. तर त्यांना विचारूया त्यांना कसं वाटतंय त्यांच्या मंडळातील एका कार्यकर्त्याने बक्षीस मिळवले. तर त्यांना पण त्याचा अभिमान आहे. ते पण 4 शब्द बोलतील त्यांच्याबद्दल. हॅलो, हा जो काय तुम्ही कार्यक्रम राबवलेला आहे तो अत्यंत चांगला आहे आणि कायमस्वरूपी असा हा कार्यक्रम टिकावा ही आमच्या मंडळाकडून अपेक्षा आहे. दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू. तुम्हीही दरवर्षी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, एवढंच आम्ही. आणि एवढंच नाही तर आम्ही आता यावर्षी घरगुती केलंय, पुढल्या वर्षी पण घरगुती. त्याच्यानंतर आम्ही एक मंडळांचे पण एक स्पर्धा बसवायचं ठरवलंय की मंडळात सुद्धा त्यात सहभागी झाले पाहिजे की त्यांनी सुद्धा नवीन कमानी बनवून किंवा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. असं चालतंय आमचा त्यात नक्की सहभाग असेल. त्यावेळेला सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन ही स्पर्धा करायची आपण. चालतंय, त्यात आमचा नक्की सहभाग असेल, काय अडचण नाही. तर चला आता 3 नंबरचं बक्षीस यासाठी आम्ही आता आलोय शौर्य चौगले यांच्या घरी. मस्त. तू कधी आलीस? होय. तर 2 दिवस चाललेले या मंदूरगावच्या जे गणपती सजावटीची जी एक हे होती ना स्पर्धा, तर त्यात 3 नंबरचं पारितोषिक जे मिळालंय ते शौर्य चौगले याला मिळालंय. त्यानं हे बघा, त्यानं हे नारळाचा हुबेहूब सगळा आकार दिला आहे गणपतीच्या कमानीसाठी. तर एवढं भारी वाटते ना बघून हे. तर शौर्य, तुला हे जे कमानी जे बनवली तुला कशी ही आयडिया कशी सुचली तुला? ही तुझ्या डोक्यात कसं आलं की आपण अशी कमानी बनवली पाहिजे वेगळी काहीतरी? 15 दिवस झालं निलू दादा आणि कैलास दादा यांनी स्पर्धा भरवलेली मला समजलं.
मग मी विचार करत होतो, माझ्या डोक्यात आलं की आपण नारळाच्या आकारात थीम बनवावे गणपतीची, आणि मला यात नंबर काढायचाच होता म्हणून त्यामुळे मी बनवलं नारळाचं. तर तू म्हणजे मला विचारायचं तुला, हे तू म्हणजे कशा कशापासून बनवलेस? तुला याला खर्च आला का तू एकदम कमी खर्चात बनवलेस? एकदम कमी खर्चात बनवले. म्हणजे कशाचा वापर केलास सगळा? त्यामध्ये भांड्याची जाळे असतात ना त्याचा वापर. म्हणजे वर खाली एक ते पाटी आहेत ते, आणि नंतर तू आतमध्ये ते थर्मोकॉल वगैरे आणि हे बाहेरून सगळं लावलेस. आणि कागद पांढरा वहीचा कागद चिटकवलाय. कारण तुझी जी कमानी आहे ना बघून असं वाटतं की खरोखरच तू नारळ बनवलायस आणि त्यात ते ठेवलेस. तर सगळ्यांनी बघून घ्या कसं बनवले, त्याची कलेला वाव द्या. तर नमस्कार. जे आपल्या मंदुरगावचे जे म्हणजे युट्यूबर आहेत ना, जे मेन कैलास सुतार आणि निलेश पाटील, तुझ्यावर फिरव जरा मोबाईल फिरव. तू निलेश पाटील म्हणलं तुझ्यावर फिरव. जर यांच्या ज्या प्रयत्नाला जे यश आलंय ना ते हे यश आहे. तर त्यांनी जे ही संकल्पना जी निवडली त्यातून जे मुलांना जेवढा उत्साह मिळाला का नाही त्याचं जे म्हणजे पारितोषिक म्हणावं लागेल. 3 नंबरचे जे पारितोषिक आहे ना शिल्ड आहे त्याचं सौजन्य बजरंगी ग्रुप मंदूर यांनी दिलंय. आणि हे जे पारितोषिक आहे ना हे म्हणजे सर्टिफिकेट आणि हे जे त्यांना सन्मान देणार आहे ते कैलास सुतार यांच्यातर्फे दिला जात आहे. तर मी तो शौर्य चोगले याला देत आहे, तर त्यांनी हा स्वीकारावा. असंच दरवर्षी आता आम्ही स्पर्धा भरवणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी याच स्पर्धेत भाग घ्या, एवढंच बोलतो. चांगली गोष्ट आहे. नवीन आपल्याला 3 नंबरचं बक्षीस देऊन आलोय. आता 2 नंबरचं बक्षीस त्यासाठी इथं या घरी आलोया. चला मग आता बघूया 2 नंबरचं बक्षीस देऊन कधी आला मग गणपती बसवायचं. आता गणपती तयार करते तिथंच. नमस्कार. 2 नंबरचं जे बक्षीस मिळाले का नाही ते विश्व विजय पाटील याला मिळाले. ही जी संकल्पना तुला जी सुचल्या ती तुला कशी सुचली? म्हणजे तुला हे महादेवाचं ते एवढं एकदम सुंदर रूप तू कसं तयार केलंस? मी महादेवांचा खूप मोठा भक्त आहे, त्यामुळं मला महादेवांची स्थापना करूशी वाटली. आणि गणपतीच्या पाठीमागे आपण ते महादेवांचं एक कोरीव चित्र बनवलेलं आहे आपण. आणि तू हा हिमालयाचा हुबेहूब रूप कसं दिलंस? या म्हणजे मस्त वाटतंय बघायला. त्याच्या खाली कापड आहे, व्हाईट कापड, आणि त्याच्यावरती कॉटन कापूस आहे. संदीप तुला कसं वाटलं? त्याप्रमाणे आम्ही सकाळी प्रत्येक घराची जाऊन सजावट बघितली आणि त्याच वेळी आम्ही या दुपारच्या टायमिंगला आपल्या तुळशी गल्लीला सजावट पाहण्यासाठी आलो. ज्याप्रमाणे त्यांनी सजावट केली ते उत्कृष्टरित्या चांगले आहे. आणि ह्या सजावटीसाठी जे आम्ही द्वितीय क्रमांक दिला त्यासाठी म्हणजे त्या द्वितीय क्रमांकासाठी ही सजावट अत्यंत म्हणजे हे आहे, त्या पोझिशनला सेट आहे. ती जी द्वितीय क्रमांकाची जी कमानी जे विनर झालाय ना त्याची कमानी जरा तुम्हाला मी दाखवतो, त्याला बघून घ्या सगळी. आता तर जे 2 नंबरचं पारितोषिक जे दिलंय ना त्याचं सौजन्य विशाल संपत कांबळे यांनी दिलंय. तर ते काय त्यांच्या कामानिमित्त ते येऊ शकले नाहीत, तर त्यांचं जे बक्षीस आहे ना मंडळाचे दीपक पाटील म्हणून जे पुण्याला राहतात, तर ते 4 दिवस सुट्टी काढून इथे येतात गावाला आमच्या. केरी देवीची जी दुर्गामातेची जी कमानी असते का नाही ती सर्व कमानी ती स्वतः बनवतात. तर त्यांना त्या कमानीचे सर्व म्हणलं तरी चालेल. तर त्यांच्या हस्ते हे 2 नंबरचं पारितोषिक विश्वजित पाटील विश्व विजय पाटील याला देऊया. बसते का ना मागे जा वाईट अँगल मध्ये. तर आपल्या मंदुरगावचे जे गणपती सजावटीची स्पर्धा होती त्याचा आज निकाल लागलाय. ते पारितोषिक देण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे. आणि योगायोग म्हणावा तर आज आम्ही इथं आलो तर भजनाचा कार्यक्रम पण चालू आहे. तर चला आता आपण पारितोषिक देण्यासाठी आता आज स्पर्धकाकडे जाऊया.
चल घ्या आज चल घे कुठं उभं राहायचं उभं राहायचं कुठं उभं राहायचं तर रामराम बंधुरकरांनो, घरगुती गणपती सजावट या 2024चा निकाल आता आपण त्यासाठी इथं आलेलो आहे राहुल लोहार याच्या घरी. तर राहुल लोहार, तुला काय वाटतंय की तुला किती नंबरचं बक्षीस मिळालं असेल असं तुला म्हणजे तू अंदाज लावू शकतोस का? असे तसे काय अपेक्षा नाही आपली, पण कारण तुझं जे कष्ट जे केलंस ना कमानी बनवायसाठी त्याच्या ह्याच्यानुसार तुला असं वाटतंय का, म्हणजे तुला काय वाटतंय सांग असं? नाही तसं माझी काय अपेक्षा नाहीये, कारण की मी प्रत्येक वर्षी एक चांगलंच डेकोरेशन हे माझे ध्येय असते. दादा असते माझ्यासोबत, मी असते, आमच्या घरातले सर्वजण असतात, आम्ही सर्व एकत्र येऊन सगळे डेकोरेशन प्रत्येक वर्षी चांगल्यासारखंच आम्ही डेकोरेशन करतो. असं काहीतरी वेगळं प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं आम्ही करत असतो. त्यामुळे अशी बक्षिसाची काय म्हणजे असं सांगू शकत नाही, पण माझ्या ऍक्च्युअली तर चांगलं झालंय, मला तर चांगलं वाटतंय. मग राहुल, तुला जी कमानी बनवल्यास ही संकल्पना तुला अशी म्हणजे कशी सुचली, आणि तू हे जे बनवलंयस ह्याला म्हणजे असं वाटतं की तू कमी खर्चातच बनवलास ना, कारण तू एक स्वतः कलाकार आहेस. बरोबर. म्हणजे तू इलेक्ट्रिशियन मध्ये किंवा सुतार कामात सगळ्या ह्याच्यात तू म्हणजे एकदम एक्सपर्ट आहेस. त्यामुळे तू म्हणजे ह्याला म्हणजे कशा ह्याला सगळं साहित्य काय वापरलेस आणि तुला किती खर्च आलाय असं या सगळं साहित्य म्हणजे कमान बनवायला? म्हणजे तसं काय आमची संपर्काला नव्हती. आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला वेळ पण नव्हता. आम्ही आदल्या दिवशी रात्री 4 वाजता गणपती बसायच्या आदल्या दिवशी 4 वाजता आम्ही नियोजन केलं एकच डेकोरेशन करायचं, पण काय करायचं हे आमच्या अजून डोक्यात नव्हतं. दादा आला, मी आलो, आमच्या घरातले सर्वजण आलेत आणि असं प्लॅनिंग केलं. तर आम्ही आपलं मोबाईलवरती बघत जरा डेकोरेशन बघत आम्ही एक आयडिया, दादाच्या डोक्यात एक आयडिया सुचली की आपण धबधबा करायचा. आम्ही प्रत्येक वर्षी असं सजावटी आम्ही प्रत्येक काहीतरी वेगळं करतो. त्याच्या गेल्या वर्षी आम्ही पत्रावीचं डेकोरेशन केलं होतं. त्यावेळी दादा म्हटलं ना काहीतरी आपण चेंज करू, त्यामुळे चेंज करू. ह्याला काय असा जास्त खर्च आलेला नाहीये की आम्ही किरकोळ असं घरातलं साहित्य असं सिमेंट म्हणा किंवा कापड म्हणा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस बाहेरून विकत आणलं, परत कापूस आणला, त्यानंतर आम्ही थोडं असं घराघरती कामं साठवून बॅनर तयार केलं आणि त्याच्या हिशोबाने आम्ही हळूहळू सुरुवात केली. कमीत कमी 1-1.5 दिवस यायला लागला आम्हाला बनवायला. आणि असं मला दिसतंय की तू तिथनं असं पाणी पण सोडल्यासारखं दिसतंय, ते तू काय नेमक्या आयडियाला ते काय केलंय मी खाली पाण्यासारखं एक साठा ठेवलाय, त्याच्यामध्ये मोटर ठेवले, मोटरच्या खाली अंडरग्राऊंड पाईप टाकून त्याच्यावरती पाणी धबधब्याचं पाणी आपण त्याच्यावरनं बाहेर काढलंय. म्हणजे तेच पाणी राऊंड फिरतं? राऊंड होतंय, तेच पाणी होत. तर तुझी संकल्पना म्हणजे खूप भारी वाटली, म्हणजे एक बघण्याजोग आहे, एकदम भारी. धन्यवाद. तुझ्या कलेला जे वाव देण्याजोग तुझी ही आहे संकल्पना आहे. तर मग राहुल, तर तुला काय वाटतं की तुला किती नंबरचं बक्षीस मिळालं असेल? तशी काय आपली अपेक्षा नाहीये, पण मी बनवलंय ते चांगलंच बनवलंय, पण तशी काय माझी अपेक्षा नाही की मला पहिला मिळावा, दुसरा मिळावा किंवा तिसरा मिळावा, अशी काय माझी अपेक्षा नाहीये. म्हणजे तू फक्त एक स्पर्धेत तुला म्हणजे स्पर्धेचा एक अभिमान सुद्धा आहे तुला की गावातल्या ज्या निलेश पाटील, कैलास सुतार यांनी स्पर्धा भरवल्या, हे म्हणजे एक चांगली संकल्पना राबवल्या त्या दोघांनी पण. खरं तर तू सहभाग घेतलायस आणि तू एवढी भारी कमानी बनवल्यास का नाही की त्यांच्या या स्पर्धेला एक म्हणजे एक म्हणतात ना की स्पर्धेची शोभा वाढवलीस तू त्या, म्हणजे ही कमानी एवढी भारी बनवून. त्यांचं खूप आभार आहे, मी आभार मानतो की त्यांनी हे प्रथमच चालू केले आणि खूप चांगली गोष्ट आहे की काहीतरी गावात चांगलं होतंय. कोणतरी म्हणजे ह्या कारणानं कोणतरी म्हणजे एखाद्याला ज्याच्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग असते तो या ईर्ष्येनं बनवल तरी की बाबा नाही मला पहिलं याच आहे आणि मी काहीतरी या वर्षी बनवणार, मला पहिला नंबर घ्यायचा आहे. आणि आता पुढल्या वर्षी आपण स्पर्धा. आणि माझं एक म्हणणं आहे की आता कसं घरगुती आपण डेकोरेशन यांनी केलंय की बाबा घरगुती डेकोरेशनसाठी स्पर्धा काढते, तसं आपल्या गावात आता 7-8 मंडळ आहेत, त्या मंडळांना पण तुम्ही सांगा की बाबा तुम्ही पण डेकोरेशन बनवा, तुमचं पण नंबर काढू करू शकतो आपण. असं नाही की बाबा आपण एवढंच बक्षीस, तुमच्या इच्छेनं तुम्ही काही लावा, फक्त माझी इच्छा आहे की आपल्या मंडळासाठी पण तुम्ही बक्षीस लावा, म्हणजे थोडंफार काहीतरी चेंजेस होतील गावामध्ये. आता एक त्यासाठी मी एक बोलतो की आपण सगळ्या गावातल्या टोटल सगळ्या मंडळांनी एकत्र येऊन पुढल्या वर्षी आपण मंडळांची सुद्धा स्पर्धा ठेवायची की मंडळांनी सुद्धा ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि त्यांनी नंबरासाठी पात्र ठरायचं. बरोबर. त्यामुळं गावाबरोबर मंडळांनी सुद्धा सगळ्या एकत्र येऊया आणि स्पर्धा पुढल्या वर्षी एकदम मोठी बनवू. 100%. तर राहुल, तुझ्या मागाशी बोलण्यातून मला एवढं भारी वाटलं का नाही की तुझं एवढं मोठेपण आहे. तुला मी विचारलं की तुला किती नंबरचं बक्षीस मिळालं असेल, तू काय बोललास की मला काही अपेक्षा बक्षिसाची नाही, तुम्ही देशील ते मला मान्य आहे. त्यातच तुझं एवढं मोठेपण वाटलं ना. आणि खरं म्हणजे तुला सांगायला असं मला आम्हाला सगळ्यांना भारी वाटते की
या स्पर्धेमध्ये पहिला नंबर आलेला आहे. तर त्याबद्दल तुझ्या कामाचं अभिनंदन आम्ही करतो. धन्यवाद. आणि तुझे पहिलं बक्षीस स्वीकारावं अशी आमची इच्छा आहे. तर ते बक्षीस देण्यासाठी आमच्या गावचे म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनकार यांच्या हस्तेच आम्ही बक्षीस त्यांना वितरित करीत आहे. रामराम मंडळी, आम्ही राहुलच्या घरी बक्षीस वितरण करायला आलेलो. तर योगायोगाने आमच्या गावचे भजनी मंडळ सुद्धा तिथं उपस्थित होतं. तर आमच्या म्हणजे गणपतीच्या जे असतं ना, गणपतीच्या 5 दिवस ते रोज आमच्या गावात घरोघरी भजन चालू असतंय. आणि त्या निमित्तानं आमच्या गावचे भजनी मंडळ सुद्धा आम्हाला इथं म्हणजे उपस्थित आहे, त्यामुळे भारी वाटलं. तर आम्ही 2 शब्द जरा आमच्या गावचे कीर्तनकार शिवाजी महाराज यांच्याकडून थोडं 2 शब्द ऐकून घेऊया. मला तुमच्या या संकल्पनेबद्दल तुमच्या सर्व तरुणांचं कडील तेवढं अभिनंदन थोडंच आहे. कारण ही जी तुम्ही जी संकल्पना राबवलेली आहे ती अतिशय म्हणजे तरुण मुलांना उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एखादी सजावट करण्याचे बळ मिळण्यासाठी ही संकल्पना नक्कीच चांगली गोष्टीची आहे. जर आमच्या भजनी मंडळात जर विषय घ्यायचा ठरला तर आम्ही घरोघरी या 5 दिवसाच्या गणपतीच्या कार्यक्रमानिमित्त घरोघरी आमचं भजन चालू असतं. की आमची बी अशीच एक संकल्पना आहे की जेवढ्या दिवशी आम्हाला जेवढ्या गणपतीची भजन सेवा करता येईल तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आम्हाला वेळ अपुरा पडतोय म्हणून 6 ते 7 पर्यंत 8 पर्यंत काही एखादं भजन करतोय, नंतर 9 ते 11 पर्यंत एक भजन करतोय. म्हणजे आम्हाला सुद्धा जेवढ्या घरापर्यंत पोचता येईल एवढ्या घरापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करतोय. एवढीच आहे की आमच्याकडून गणपती बाप्पांची सेवा घडावी आणि आमच्या हातून असंच मोठं सहकार्य व्हावं हीच आमची एक भजनी मंडळाची ग्रामस्थांची इच्छा आहे. आणि या तुमच्या संकल्पनेचं खरंच तुम्हाला सलाम करण्यासारखी या गोष्टी तुम्ही करताय, त्याबद्दल तुमच्या या तरुण मंडळाचं सुद्धा आम्ही आमच्या भजनी मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आता एवढ्या सगळ्यांची ओळख करून दिली तर मला तर तुम्ही ओळखलंच असेल. स्वीट मिनी कपल या नावाने माझं इंस्टाग्रामवर चॅनेल आहे आणि युट्यूबला सुद्धा त्याच नावाने चॅनेल आहे. तर तुम्ही माझे व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकताय. छान व्हिडिओ असतात आमच्या. म्हणजे माझी मिसेस सुद्धा माझ्यासारखीच अपंग आहे, छोटी आहे, पण आम्ही 2 जण मिळून आम्ही एक म्हणजे आमच्या जीवनावरील चांगल्या व्हिडिओ बनवायचा आम्ही प्रयत्न करतो. त्या तुम्ही जाऊन बघू शकताय. आणि तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर तुम्ही पण आमच्या इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा आणि युट्यूब चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि चांगल्या व्हिडिओ बघायसाठी तुम्ही नक्कीच आमच्याबरोबर कनेक्ट व्हा अशी माझी एक छोटीशी इच्छा आहे. तर आजच्या या वर्षीच्या जे गणपती सजावट 2024 या कार्यक्रमाचा जो म्हणजे समारंभ आहे तो इथं आम्ही शेवट करत आहे पहिल्या नंबरचं बक्षीस देऊन. आणि आमच्या गावातील सर्व मंडळींनी हा कार्यक्रम इथं म्हणजे आम्ही घरोघरी जाऊन हे केलेलंच आहे, गाववाली बघतातच आहे. पण हा सगळा जो कार्यक्रम आहे 2 दिवसाचा आम्ही आता ऑनलाईन सुद्धा म्हणजे युट्यूबवर सोडणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला आमच्या गावच्या जे म्हणजे तरुण युट्यूबर निलेश पाटील यांचं वारणीच्या खोऱ्यात या चॅनेलवर जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल. तर त्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आमच्या गावचे जे कैलास सुतार आहेत तर इकडे फिरू कसं आमच्या गावचे जे कैलास सुतार आहेत त्यांचं सुद्धा आपलं मंदूर हे युट्यूब चॅनेल आहे. ते सुद्धा आपल्या गावातील सर्व घडामोडी किंवा छोट्या मोठ्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओ माध्यमातून शेअर करतात. तर त्यांच्या सुद्धा चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि जे वारणीच्या खोऱ्यात चॅनेलवर तुम्ही एकदा म्हणजे व्हिडिओ टाकला उद्या किंवा परवा व्हिडिओ येईलच, तो व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला तेवढं विसरू नका. गणपती बाप्पा चांगली